आज कुठल्याही गावात गेलं सरपंच त्या ठिकाणी नाराज आहे, नगरपंचायतीमध्ये ती नाराजगी आहे, नगरपालिकेत नाराजगी आहे. कारण कुठली गोष्ट आमदार आता जे काय पाहिजे ते फक्त माझ्या कार्यकर्त्याला. मग आमच्या लोणावळ्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कसं जायचं? कारण प्रत्येक सीओर बंधन, हेच करा, ह्यालाच टेंडर द्या, हे असं होत नसतं. आता सुरेखा जाधवला घरी बसवणार, बच्चेला घरी बसवणार, पुजारीला घरी बसवणार. मग आमचे लोणावळ्याचे नागरिक काय, त्यांच्या हातात काहीच नाही का? तुम्ही बाहेरचे आमदार येऊन तुम्ही आमच्या लोणावळ्यात सांगणार का ह्याला नगराध्यक्ष करणार, त्याला नगराध्यक्ष करणार, की पाठिंबा द्यायचं कारण काय? गेले 4.5 वर्ष जेव्हा सुनील अण्णा शेळके निवडून आले आमदार म्हणून, आणि आम्ही नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, श्रीधर पुजारी, त्याचप्रमाणे आमचे बरेच सहकारी, बच्चे असतील, गायकवाड असतील, हे आम्ही सगळे सहकारी नगरसेवक एकत्र काम करत होतो. परंतु 4.5 वर्षात जो आम्हाला इतका संघर्ष करावा लागला, कारण आमदार जेव्हा असतो तर आमदार प्रथम नागरिक ह्या तालुक्याचा असतो आणि निवडून आल्यानंतर संपूर्ण जनतेचा असतो. जेव्हा मी नगराध्यक्ष झाले तर मी पक्ष फक्त इलेक्शन पुरता ठेवला, परंतु निवडून आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी आपापले जोडे बाहेर ठेवून काम करत होतो. आणि काम करत असताना हा जो आम्हाला संघर्ष करावा लागला, त्यानंतर पुन्हा एकदा आमदार आमच्यावर जेव्हा महायुती झाली त्यानंतर आमदार आम्हाला भेटले, आमची चर्चा झाली. परंतु जो वागणं असतं की आम्हाला एक बोलायचं, पाठीमागे नंतर एक बोलायचं, त्याच्यामुळे कधी शक्य नसतं. एकदा तुम्ही आमच्यावर जर विश्वास ठेवला तर आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी काम करायला हवं होतं. परंतु तसं काय आम्हाला 6 महिन्यात जाणवलं नाही आणि त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला, पक्षाने निर्णय घेतला. आपण बघतोय संपूर्ण तालुका संघर्ष करत होता आणि सारखी 5 वर्षात भांडणं, त्याच्याशी भांडण, त्या गावात भांडण, त्याच्यामुळे प्रत्येक माणूस कंटाळला होता. ही वेळ का आली? प्रत्येक जण संघर्ष करून का उतरला? प्रत्येक पक्षाचा माणूस, फक्त भारतीय जनता पार्टी नाही, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, मनसे असेल, उभाटा गट असेल, त्याचप्रमाणे अजून इतर पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळेजण, शरद पवार गट असेल, अजितदादा पवार गट असेल, की ज्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, तर ते देखील त्यांच्या आज विरोधात गेलेले. कारण एवढा विरोध, मला वाटतं आम्ही 35 वर्ष राजकारणात काम करतोय. बाळाभाऊ बेगडेंचे वडील असल्यापासून आम्ही प्रचारात होतो, परंतु एवढा संघर्ष आणि एवढा एकत्रितपणा हा कधी पाहिला नाही, वेगळेपणा. आजचं इलेक्शन तालुक्यात होतंय, अगदी आगळं वेगळं इलेक्शन आहे, म्हणजे कधीच असं घडलं नव्हतं हा प्रकार. प्रत्येक पक्षाचा उमेदवार असायचा, परंतु आजची कंडिशन एकदम वेगळी आहे. आज सगळे एक साईडला, सगळे पदाधिकारी आहे, सगळे पक्षाचे अध्यक्ष आहे, सर्व कार्यकर्ते, आणि हे का सोडून गेले आमदारांना, तर प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून साठी आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलोय की तालुका कुठेतरी सुरळीत चालला पाहिजे आणि तालुक्यात शांतता पाहिजे. आज कुठल्याही गावात गेलं सरपंच त्या ठिकाणी नाराज आहे, नगरपंचायतीमध्ये ती नाराजगी आहे, नगरपालिकेत नाराजगी आहे. कारण कुठली गोष्ट आमदार आतापर्यंत दिगंबर शेठ बेगडे असतील, रूपलेखाताई असतील, कृष्णराव बेगडे असतील, मदन शेठ बापना असतील, परंतु फक्त निधी द्यायचं काम त्यांनी केलं होतं. कधी छोट्या नगरपालिकेत, छोट्या मोठ्या टेंडरमध्ये कुठेही लक्ष घातलं नव्हतं. परंतु आताची परिस्थिती एवढी वेगळी आहे की जे काय पाहिजे ते फक्त माझ्या कार्यकर्त्याला. मग आमच्या लोणावळ्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कसं जायचं? त्यांनी कुणाकडे काम मागायचं? कारण शेवटी ते लोणावळेकर आहे, त्यांचाही अधिकार आहे. कारण दुसरीकडे बघा, खोपोलीला गेले, तळेगावला गेले तर त्यांना कधी टेंडर मिळत नाही. परंतु लोणावळ्यात तशी परिस्थिती आता वेगळी होत चालली होती. त्याच्या आधी जेव्हा 4.5 वर्ष आम्ही होतो तर आम्ही सगळे लोणावळेकर एकत्र येऊन सगळ्यांना संधी दिली होती कामाची. परंतु आता परिस्थिती फार बदलली होती आणि प्रत्येक आता 4 वर्षात आमची 4 सीओ बदलले गेले. मला वाटतं पहिल्यांदा ही घटना घडली. कारण मी 5 वर्ष नगराध्यक्ष होते. 5 वर्ष नगराध्यक्ष असताना आमच्याबरोबर 4 वर्ष सचिन पवार यांनी काम केलं. त्यानंतर दर वर्षाला सीओ बदलत गेले. एखादा सीओ काम करत नसेल, पण सगळे सीओ काम करत नाही का, असं वाटतं का तुम्हाला? परंतु हे का झालं? कारण प्रत्येक सीओर बंधन, हेच करा, ह्यालाच टेंडर द्या, हे असं होत नसतं. आता गेले महिन्यापूर्वी, 15 दिवसापूर्वी VVG कंपनी आली, त्याच्याशी आम्हाला संघर्ष करावा लागला. तुम्ही तालुक्याचे आमदार होते, तुम्ही आम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र एका मंचावर आणू शकले असते आणि हे प्रकरण मिटलं असतं. परंतु तसं न करता तुम्ही ह्याला वेगळं सांग, त्याला वेगळं सांग, आम्हाला वेगळं सांग, त्याच्यामुळे असं कधी होत नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला
की यावेळेस काही जरी झालं तरी आपण सगळेजण एकत्र यायचं. आज आपण बघतो जी विकास काम आहे, विकास कामांना आम्हाला काय निधी दिला? आम्हाला जसा निधी पाहिजे होता, जसं आमचे बाळा बेगडे होते, फडणवीस साहेब होते, बारणे साहेब असतील आणि बाळाभाऊनी तर 125 कोटी आम्हाला मिळवून दिले. त्यानंतर आम्ही जी कामं केली, आता सुरेखा जाधवला घरी बसवणार, बच्चेला घरी बसवणार, पुजारीला घरी बसवणार. मग आमचे लोणावळ्याचे नागरिक काय, त्यांच्या हातात काहीच नाही का? तुम्ही बाहेरचे आमदार येऊन तुम्ही आमच्या लोणावळ्यात सांगणार का ह्याला नगराध्यक्ष करणार, त्याला नगराध्यक्ष करणार? आज आम्ही जे काम केले, तर आम्ही कामं केली म्हणून घरी बसायचं? आम्ही फिल्टर प्लांट केला म्हणून घरी बसायचं? आम्ही रोपवेचा प्रोजेक्ट मार्गी लावतोय, त्यानंतर आम्ही रस्ते केले, ब्रिज केला, डम्पिंग ग्राउंड केला, 5 वेळा आम्ही स्वच्छ भारत मध्ये नंबर काढला, त्याच्यामुळे आम्ही घरी बसायचं? आम्ही कोरोना सारख्या जी महामारी आली होती त्याला आम्ही समर्थपणे तोंड दिलं सर्व टीमनी, आणि समर्थपणे सक्षमपणे की कुठलाही माणूस आपला बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही सेंटर उभारलं. पहिली नगरपालिका जिल्ह्यातली की ज्यांनी आमच्या लोणावळेकरांसाठी 3 कोटी आम्ही खर्च केलाय, आणि 3 कोटी आम्ही ह्या जनतेसाठी खर्च केलाय. त्यावेळेस कुठे गेले होते सगळे? तुम्ही निधी काय दिला एवढंच आम्हाला कळावं, कारण जे ठोस निधी जो पाहिजे होता तो आम्हाला, आमची कामं बरीच आहे. आज आमचं भाजी मंडई ही आमची राहिलेली आहे, भाजी मंडईचं पण आमचं काम मार्गी लागलं असतं. आम्ही ठराव केला होता बीओटीचा, परंतु आमदार साहेबांनी सांगितलं बीओटीवर देऊ नका, तुम्ही ठराव बदला, मी तुम्हाला निधी देतो. आम्ही ठराव बदलला, सगळ्यात परत दुसरा ठराव केला, त्यांना प्रस्ताव आम्ही दिला, परंतु आम्हाला कुठलाही निधी आला नाही. आणि आजपर्यंत आमची जी भाजी मंडई आहे ती वंचित राहिलेली आहे, ह्याचंही आम्हाला दुःख आहे. आज हॉस्पिटल कुणी केलं? आमदार महोदय म्हणतात मी केलं, पण हॉस्पिटलमध्ये आमच्या सर्व नगरसेवक टीमचा हा अधिकार आहे. आम्ही सर्व टीमनी जर ठराव करून उपजिल्हा रुग्णालयाला दिलं नसतं तर हॉस्पिटल उभं राहिलं असतं का? परंतु आमची एकजूट एवढी होती, आम्ही सर्व नगरसेवकांना सांगितलं की आपल्याकडे निधी तेवढा नाहीये, आपल्याला उपजिल्हा रुग्णालय जे औंच आहे त्यांना आपल्याला शासनाला हस्तांतर करावं लागेल. आणि सगळ्यांनी एक मताने एक विचाराने मान्यता दिली आणि आम्ही उपजिल्हा रुग्णालयाला ती मंजुरी आणली. त्यामध्ये बाळा बेगडे तत्कालीन मंत्री होते, त्यांनी 100 बेडची मंजुरी आणली. आमदारांनी काय केलं? फक्त डिझाईन तयार केली आणि टेंडर काढलं. त्याच्या व्यतिरिक्त काय केलं? आज काम पूर्ण झालं का? लोकांना सुविधा पाहिजे, आजही लोक वंचित आहे. त्या ठिकाणी देखील त्याचं डिझाईन बदललं गेलं, त्याला पुढे भविष्यात मंजुरी मिळेल की नाही ती शंका आहे. अशी सगळी कामं आमची राहिलेली आहे. आणि म्हणून साठी फक्त वाद घालणं एकच काम केलं. 5 वर्ष त्यांनी संघर्ष आम्हाला करायला लावला. आम्हाला वाटलं तर 6 महिन्यात आमच्या जवळ आले, बोलतात ते काहीतरी चांगलं घडेल, परंतु चांगलं काही काम घडलं नाही. जे ठराव केलं ते चौकातलं शिवाजी महाराजांचं सुशोभीकरण आहे, तोही ठराव आम्ही करून ठेवला होता, तो तेवढा आता मार्गी लागला. परंतु जी कामं होती ती कामं, जे खंडाळ्याचं आपलं तलाव असेल त्याचं बोटिंग राहिलेलं आहे, ते देखील आम्ही वेळोवेळी सांगत होतो टेंडर काढा, ते देखील मार्गी लावा. अशी अनेक कामं आमची जी होती, अशी ठोस कामं काय झाली? कैलासनगरचा ब्रिज आम्ही बांधला, स्मशानभूमी आम्ही केली, गोल्ड व्हॅलीचे रस्ते आम्ही केले, पाण्याची टाकी त्या ठिकाणी तिथं 100 टँकर चालायचे, परंतु त्या ठिकाणी पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी अंबरवाडीचा ब्रिज आम्ही बांधला. तुम्ही एकच ब्रिज बांधला नांगरगावचा, त्याची अवस्था बघा. आपण सगळे लोणावळेकर त्या रस्त्यावरून, त्या ब्रिजवरून जातो, आपण काय अवस्था आहे? पावसाळ्यात किती लोक त्या ठिकाणी पडली, तो ब्रिज तरी नीट झाला का? कारण नांगरवाडीचा रस्ता, जे कॉन्ट्रॅक्टर, जे ठेकेदार होते ते कोणाचे होते? प्रत्येक माणसाला हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागलं, एवढी पावसाळ्यात वाईट परिस्थिती होती, मोठे मोठे खड्डे पडले होते. आणि म्हणून कोर्ट कमिटी समोर आम्ही मागणी केली की या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टला टाका, आणि त्याला ब्लॅकलिस्टला टाकण्यासाठी यांनी मान्यताही दिलेली आहे कोर्ट कमिटीनी. तर आम्ही वाट बघतोय की त्यांना ब्लॅकलिस्टला केव्हा टाकलं जाईल, कारण हा कुणाचा पैसा गेला? नगरपालिकेचा. नगरपालिकेच्या फंडातून तो रस्ता होता, आणि इतकी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी करून ठेवली. आणि त्याला त्यावेळेस आमदार काहीच बोलले नाही का? तर त्यांचा कार्यकर्ता होता. जे काय पाहिजे ते माझ्या कार्यकर्त्याला पाहिजे. अहो, आमच्याकडे पण कार्यकर्ते होते, पण आम्ही असा कधी हट्ट धरला नाही. मी स्वतः 5 वर्ष नगराध्यक्ष होते, पण मी माझा कुठला नातेवाईक आणला नाही, कुठला भाऊबंद आणला नाही, कुठला कार्यकर्ता नाही. ज्याला टेंडर भेटेल त्यांनी काम करावं आणि चांगलं काम करावं.
आम्ही सगळेजण त्यामध्ये सक्सेस झालो. 5 वर्ष अतिशय आम्ही चांगलं काम केलं आणि 5 वर्ष लोणावळा शहराचा हा 2 वेळा दुसरा नंबर आला, 3 वेळा तिसरा नंबर आला आणि सलग आम्ही 5 वर्ष बक्षीस घेतलं. ते आम्ही मेहनत केली हे लोणावळेकरांना सांगायची मला वाटतं गरज नाही. म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेतून सर्व लोणावळेकरांना आव्हान करते की आमच्या सर्व टीमकडे बघून तुम्ही आमचे जे लोकप्रिय उमेदवार बापूसाहेब बेगडे यांची निशाणी पिपाणी आहे 4 नंबरला, त्यांना मतदान करावं. आजच्या पत्रकार परिषदेतून मी आपल्या सर्व लोणावळेकरांना आव्हान करते आणि तुम्ही बापूसाहेब, आम्ही म्हणजेच बापूसाहेब, आमच्याकडे बघून तुम्ही मतदान करा. कारण अर्ध्या रात्री आम्ही तुमच्यासाठी येतो आणि तुमच्यासाठी आम्ही उभा असतो. आणि म्हणून लोणावळेकरांना माझं आव्हान राहील की जास्तीत जास्त मताधिक्य हे बापूसाहेबांनाच मिळाले पाहिजे. ही सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती.